वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभम् निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। कैलासराना शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाथा मृकुटी झळाळि कारुण्य सिंधु दुःखहारी तुझ विन शंभो मज कोणता। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतः वरिष्ठं वातात्मजं वानरयुध्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमः पार्वतीपते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 अलग सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। शिव गंगेश्वर भगवान की भारत माता की जय। गंगा माता की जय। अपने अपने माता पिता की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। दोन मिनिटं भजन करू सगळे मिळून। बोलो बोलो सब मिल बोलो ओम नमः शिवाय। 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 ओम नमः शिवाय 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 बोलो ओम नमः शिवाय। बोलो बोलो सब मिल बोलो ओम नमः शिवाय। बोलो बोलो सब मिल बोलो ओम नमः शिवाय। डम 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 डमरू बजाओ गूंज उठाओ नमः शिवाय। डम डम डमरू बजाओ गूंज उठाओ नमः शिवाय। डम 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 डमरू बजाओ गूंज उठाओ नमः शिवाय। डम डम डमरू बजाओ गूंज उठाओ नमः शिवाय। 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 बोलो बोलो सब मिल बोलो ओम नमः शिवाय। बोलो बोलो सब मिल बोलो ओम नमः शिवाय।
भजन आहे. हात वर करून हा टाळी टाळी. बम 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 शंख बजाओ गुंज उठाओ नमः शिवाय. बम 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 शंख उठाओ गुंज उठाओ नमः शिवाय. बम 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 शंख बजाओ गुंज उठाओ नमः शिवाय. बम 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 शंख बजाओ गुंज उठाओ नमः शिवाय. 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 हे बोलो बोलो सब मिल बोलो ओम नमः शिवाय. बोलो बोलो सब मिल बोलो ओम नमः शिवाय. टाळी हा. हरि बोल. घन 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 घंट बजाओ गुंज उठाओ नमः शिवाय. घन 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 घंटा बजाओ कुंज उठाओ नमः शिवाय. घन 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 घंट बजाओ गुंज उठाओ नमः शिवाय. घन 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 घंटा बजाओ कुंज उठाओ नमः शिवाय. गुंज उठाओ नमः शिवाय. कुंज उठाओ नमः शिवाय. गुंज उठाओ नमः कुंज उठाओ नमः शिवाय. बोलो बोलो सब मिल बोलो ओम 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 नमः शिवाय. तालियां. बोलो सब मिल बोलो ओम नमः शिवाय. बोलो बोलो सब मिल बोलो ओम नमः शिवाय. बोलो बोलो सब मिल बोलो ओम नमः शिवाय. बोलो बोलो सब मिल बोलो ओम नमः शिवाय. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. सद्गुरु स्वामी जनार्दन. सद्गुरु स्वामी जनार्दन. मौनगिरी बाबा जनार्दन. मौनगिरी बाबा जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. शिव गंगेश्वर भगवान सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज. सियावर रामचंद्र के. वंदनीय व्यासपीठ, भगवान आशुतोष महामृत्युंजय विश्वातलं सर्वोच्च सत्य भगवान भोलेनाथ बाबा शिवगंगेश्वर महादेव मंदिर त्या भोलेबाबाच्या कृपाशीर्वादानं शिवगंगानगर वासीय ही धार्मिक सांस्कृतिक सामाजिक काम करणारी आपली शिवगंगानगर समितीतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण पदाधिकारी, जसं सोन्याला सुगंध प्राप्त व्हावा खऱ्या अर्थाने या कथेमध्ये श्रोता असा प्राप्त झाला, त्या माझ्या सर्व मातृशक्ती, सर्व पितृवर्ग, सर्व बालगोपाल आणि या कथेसाठी
शब्द आणि स्वर, शब्द ही ब्रह्म आहे आणि स्वर ही ब्रह्म आहे. आणि या कथेला संगीताची साथ देणारे आमचे हरिभक्तपरायण गोपाल महाराज भांडे जे तबला वाजवतात, त्यांचंही टाळी वाजवून स्वागत आहे. त्याचबरोबर मराठवाडा ही संतांची भूमी, त्याच मराठवाड्यातून जनार्दन स्वामींचं जन्मगाव दहेगाव ही मराठवाड्यात आहे. त्याच परिसरात पिंपळगाव काटे म्हणून तिथून आलेले आमच्या ॲक्टोपॅडवर चंद्रकांत महाराज, त्यांचंही स्वागत आहे. आणि सप्तसुरांना आपल्या बोटावर नाचवणारा आमचा शुभम, आमच्यासोबत राहणारे आमचे सारथी म्हणजे ड्रायव्हर प्रवीण भाऊ, आणि इथे जमलेले सर्व कळत न कळत ज्यांचं ज्यांचं योगदान या कथेसाठी आहे त्या सर्वांना व्यासपीठावरून धन्यवाद देतो. काल आपण सत्संग शिव महापुराण, महा म्हणजे काय? मोठा, पुराण. कालही आपण ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतलं. कोणत्या? त्र्यंबकेश्वर आणि उज्जैन. आयुष्यात दर्शन खूप महत्वाचं आहे, पण आजकाल लोक प्रदर्शनावर जातात. कशावर जातात? प्रदर्शनावर. उस डोंगा परी रस नोही डोंगा, काय भुललिया वरलिया रंगा. वरच्या रंगानं होतो तो प्रपंच, आणि अंतरंगानं होतो तो परमार्थ. कारण अंतरंग शुद्ध असेल, अंतरंग शुद्ध असेल, कशाने होतं? अंतरंग शुद्ध कशाने होईल? थोडं निरमा मिसळून पिल्यावर नाही. कशाने? भावे गावे गीत शुद्ध करोनिया, चित्त तुझ भावा आहे देव. भावे गावे गीत, काय म्हटले? हो, भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. हा, आज इकडं लग्न आहे, तिकडं ड्युटी आहे. दोन्ही कार्यक्रम एकत्र आहे. असो, विचार जर केला, थोडस त्यांची विनंती केली तर बरं होईल, कारण तो इथंच आवाज येतो पूर्ण. आणि मग भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. सगळ्या माता भगिनी सकाळी जर दूध आलं, दूधवाला दूध घेऊन आला, तर दुधाचं भांड आपण दूध घेण्यासाठी कसं वापरतो? चांगल्या भांड्यात दूध घेतो की खराब? चांगल्या. का? चांगल्या भांड्यात दूध घेतलं तर आणि खराब भांड्यात दूध घेतलं तर फरक काय? भांड तेच आहे, दूधही तेच आहे. खराब भांड्यात दूध घेतलं तर काय होईल? नासेल. म्हणून आपण काय करतो? ज्या भांड्यात दूध घ्यायचं ते कसं करतो? स्वच्छ करतो. आणि स्वच्छ केलेल्या भांड्यात आपण दूध घेतो, कारण ते नाश होऊ नये म्हणून.
मग इतकंसं दूध घेण्यासाठी जर आपण भांड स्वच्छ करत असेल, मग या महादेवाला इथं बसवायचं, तर हे भांड कसं करावं लागेल? हे भांड स्वच्छ करायचं ठिकाण म्हणजे सत्संग आहे. कथेतून काय होतं? विचाराची आचाराची काय होते? देवाणघेवाण होते. मला सांगा, तुम्ही रोज सगळे इथे येऊन बसाल का? पण आज तुम्ही सर्व येतात. तुम्ही एक रंग झाला, एक अंग झाला, भक्तीच्या रंगात एकत्र आलात. काल सांगितलं तसं आज सगळ्यांच्या साड्या कोणत्या आहे? पुरुष वर्ग म्हणे आम्हाला कावर काही सांगितलं नाही. म्हटलं तुम्हाला काही सांगायला आता तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. पण आपण गेली 3 दिवसापासून, आज कितवा दिवस आहे? 3 दिवसापासून एक रंग झालो, एक अंग झालो आणि कुठंतरी शिवमहापुराणाच्या माध्यमातून विचाराची आचाराची देवाणघेवाण होऊन विचारांचं मंथन होतं आणि त्या मंथनातून जे काही बाहेर निघतं महाराज, तो असतो आमच्या भगवान भोलेनाथ बाबाचा प्रसाद. सत्संगातून चांगलंच मिळतं. इथं आल्यानंतर तुम्ही काहीही करा, भजन करा, नामस्मरण करा, झाडलोट करा, वाया जाणार. जगात निरुपयोगी असं काहीच नाहीये. काही आहे का? काहीच असं नाही. पण कुठं कधी कसं वापरायचं ही बुद्धी तुम्हाला आम्हाला फक्त आणि फक्त कथा देते. तुम्ही म्हणाल कसं? आपल्या हाताला 10 बोट आहे, 10 बोटांना 10 नख आहे. नखांना काही किंमत आहे का हो? बोला. पण त्या नखाची किंमत कळती कधी? पाठीला. मग जगात असं निरुपयोगी काही नाही. ज्याला आपण निरुपयोगी म्हणून फेकून देतो ते सुद्धा जर उपयोगी येत असेल, मग 3 दिवस तुम्ही भगवंताचं नाव घेतलं ते उपयोगात येणार नाही का? येणार. त्याच्यासाठी विचाराचं, आचाराचं, सदाचाराचं, समर्पणाचं, नामस्मरणाचं मंथन हवं. काल आपण बोलता बोलता बोललो समुद्र मंथन. ती कथा सांगायची होती, पण काय झालं? वेळ कमी पडतो. त्याच्यात आम्हाला जालन्याला जायचं होतं. आज तर असं वाटलं होतं वेळेवर पोहोचतो का नाही, पण शिवगंगेश्वराची साथ आहे, त्यांनी आम्हाला वेळेवर इथं पोहोचवलं. भगवान भोलेनाथ बाबा याचा कंठ कसा आहे? कसा आहे? का बर? काल एका मुलीने प्रश्न केला इथं, महाराज थोडी कथा तर सांगूच, पण त्या लहान लेकरांनी जो प्रश्न केला त्या प्रश्नाचं हे उत्तर देतो की शनीच्या मंदिरात गेल्यावर डोळ्यात डोळे घालून दर्शन घेऊ. खरं आहे. कधी पण असं एक बाजूला होऊन दर्शन घ्यावं आणि शनी पुढं कधीच कृपा कर किंवा कृपा दृष्टी कर असं म्हणायचं. कारण गणपती बाप्पाचा जन्म झाला तर सगळे देव पाहायला आले, पण शनी भगवंत आले नाही. कारण त्यांना शाप होता. कोणाचा? त्यांच्या पत्नीचा. तिच्याकडे दुर्लक्ष करत होते, तिच्याकडे बघत नव्हते. तिने शाप दिला, तुम्ही ज्याच्याकडे बघाल त्याच्या मागे 7.5. म्हणून शनिदेव गणपतीकडे जात, पार्वती मातेने हट्ट केला म्हणून पाहिलं, मग 7.5 लागल म्हणून नंतर सांगल आलं तर उद्या गणपती बाप्पाला हत्तीचंच मुख का, म्हणून शनीनी पाहिलं आणि त्या मुखाकडं 7.5 लागल म्हणून नंतर ज्या दुर्वास ऋषींनी इंद्राला हार दिला होता, इंद्र अभिमानी होता, तो हार घेतला नाही, तो फेकून दिला. फेकून दिलेला हार एका हत्तीच्या गळ्यात पडला आणि तेच हत्तीचं मुख गणपतीला बसवलं. त्या हत्तीचं नाव होतं ऐरावत. म्हणून शनीच्या मंदिरात समोरून असं जाऊन दर्शन घेऊ नये. या बारीक बारीक गोष्टी कुठे मिळतात? विचार करा. एवढ्या बालवयात तिने असा प्रश्न केला आहे का? तिने बोटवर करा. हा बाई, आज ती कलहरी बनून आली. पार्वतीची का शंकराची? पार्वतीची.
आणि मग जर तिला या वयात जर विचाराचं आचाराचं मंथन कळालं तर हे शिकवण्यासाठी आमची भारतीय ग्रंथांची संस्कृती महाराज. बस कथेतून एक लहान लेकराला विचार कळाला, आचार कळाला ना, तरी या शिवगंगेश्वर वासियांचं कथेचं फलद्रूप फळ भेटलं महाराज. हेच महत्वाचं आहे. तुम्हाला पुढच्या वेळेस किंवा त्याच्यानंतर या धार्मिक कार्यासाठी तरुण मुलांना किंवा पुढच्या मुलींना काही सांगावं लागणार नाही, कारण त्याचं बीजरोपण आता तुम्ही करताय. एक राजगिऱ्याचा दाना जमिनीत जर पेरला तर 28,000 दाणे घेऊन तो वर येतो. आज तुम्ही या लहान लेकरांच्या अंतःकरणामध्ये धर्माचं बीज रोपलं तर नक्कीच हे धर्माचं बीज, धर्माचा प्रसार करण्याचं फळ घेऊन येईल महाराज. म्हणून मंथन, ज्या वेळेस विष्णू भगवंताची पत्नी कोण? लक्ष्मी. पण ती लक्ष्मी पत्नी होण्या अगोदर विष्णू भगवंत कुठं राहायचे? वैकुंठात. आणि तिथं राहत असताना नंतर ते क्षीरसागरात आले. कधी? क्षीरसागरात आले. कुठं? शेषनागावर झोपायला लागले. लक्ष्मी, ज्यावेळेस त्यांचं लक्ष्मी सोबत लग्न झालं. लक्ष्मी म्हणजे काय? माया. आज तुम्ही आम्ही सगळे कशाच्या मागे पळतो? लक्ष्मीच्या. पैसा नको असं कोणी आहे का जगात? कोणी असू द्या. एक वेळेस मगाशी जसं सांगितलं, इंद्राने ज्या वेळेस दुर्वास ऋषींनी शाप दिला हार फेकल्यावर की तुझं सर्विस सत्ता निघून जाईल, 3 लोक 14 भुवनांचा राजा, पण हे सगळं तुझ्या हातून जाईल कारण तुला साधूचा प्रसाद कळाला. ज्यावेळेस शाप दिला, आणि एक सांगू, साधू थोर जाना कलियुगी. आपण ज्यांचं अधिष्ठान किंवा ज्यांचा फोटो लावलाय, जनार्दन स्वामी, या महाराष्ट्राच्या मातीत शिवभक्तीचा प्रचार प्रसार करून जप तप अनुष्ठान यज्ञ याचा जर कोणी या महाराष्ट्राला ओळख करून दिली असेल तर ते जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज. जीर्ण झालेली मंदिरांचा जीर्णोद्धार केला कोणी? जनार्दन स्वामींनी. जातेगावी पिनाकेश्वराचं मंदिर बांधलं. संभाजीनगरला जनेश्वराचं आहे, वेरूळला सिद्धेश्वराचं आहे, तुमच्या नाशिक तपोवनात शरवायेश्वर आहे, त्र्यंबकेश्वरला हृदयेश्वर आहे, मालेगाव तालुक्यात साकूर म्हणून तिथं मौनेश्वर आहे, पुलतांब्याला पारेश्वर आहे, आणि जिथं समाधी घेतली त्या कोपरगावला काशी विश्वनाथ आहे. अष्टमूर्ती. आज तुम्ही आम्ही शिवभक्तीचा प्रचार प्रसार करतोय, पण शके 1836 दहे गावच्या संता जगती आला आज कैसा. ललित पंचमीला एक महापुरुष जन्माला आले आणि त्यांनी तेव्हापासून हा शिवभक्तीचा प्रचार प्रसार केला, ते म्हणजे जनार्दन स्वामी. आणि मग साधू संत साधू यांचा प्रसाद कधी डावलायचा नसतो. पण याने ऐकलं नाही इंद्रानी. आणि इंद्रानी ज्या वेळेस मग शुकाचार्य, कुठं आहे शुकाचार्यांची समाधी? दैत्यगुरु शुकाचार्य. गेलाच कधी कोपरगावला तर दैत्यगुरु शुक्राचार्यांची काय आहे तिथं समाधी आहे. शुक्राचार्यांनी पाहिलं की आता त्यांनी लगेच दैत्यांना सांगितलं, जा देवांवर आक्रमण करा, कारण जो इंद्र आहे देवांचा राजा तो शापित आहे, आक्रमण करा आणि 3 लोक 14 भुवन काय करा? ताब्यात घ्या. बरं, दैत्य ते दैत्य राक्षस त्यांनी ठरवलं. मग सगळ्यांनी कोणाची प्रार्थना केली? नारायण. सगळे देव कोणाची प्रार्थना करतात? विष्णू भगवंताची. नारायण श्रीमन नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण श्रीमन नारायण नारायण. हो, नारायणाची प्रार्थना केली. विष्णू भगवंत म्हणे एक काम करा, आक्रमण जर त्यांनी केलं, आपलं देव शापित आहे, तर एक काम करू, आपण काय करू?
काहीतरी तोडगा काढू. मग काय करू? दैत्यांशी काय करू? मैत्री करू. मैत्रीचा हात पुढं करू आणि त्यांना काहीतरी आश्वासन देऊ. कोणतं आश्वासन? जसे आज तुम्हाला आम्हाला काही दिवस आधी खूप आश्वासनं असतात. ती आश्वासनं पूर्ण होता न होता तो भाग वेगळा आहे. आणि काय आश्वासन द्यायचं? दैत्यांना आपण सांगू की आपण समुद्र मंथन करू आणि समुद्र मंथनातून विष निघेल आणि अमृत निघेल. अमृत आपण त्यांना देऊ, त्यांना अमर करू. दैत्यांना वाटलं आपण जर अमर होत असेल तर लढाई करण्यापेक्षा मैत्री करू. आणि मग सांगितलं, पण अमृत मंथन देवांना माहित होतं एकाकून होणार. जसं हा सप्ताह आहे, हा एकट्याचं काम. कथाकार किती बोलणारा असेल पण तुम्ही ऐकायला नसतील तर, पण तुम्ही इथं येऊन बसले पण कथाकार नसेल तर, जसं श्रोत्याशिवाय वक्ता नाही, वक्त्याशिवाय श्रोता नाही, तसं समुद्र मंथन एकाकून होणार नाही हे देवाला माहित होतं. मग समुद्र मंथन करायचं. मग काय केलं? मदरांचल पर्वत जो होता तो असा उभा केला समुद्रात. वासुकी नागाची काय केली? दोरी केली. आणि दैत्यांना सांगितलं, याच्यातून अमृत निघालं का आम्ही कोणाला देऊ? तुम्हाला देऊ. ठीक आहे म्हणे. पण एक सांगू, विष्णू भगवंत चतुर आहे. नारायण कसे आहे? चतुर आहे. त्यांना माहित होतं दैत्य म्हणजे राक्षस शक्तिशाली आहे. काय? त्यांच्याकडे शक्ती आहे पण बुद्धी. काही लोक नुसतंच वाढलेले असतात, पण इथला माळा पूर्णपणे रिकामा राहतो. पण काही अगरबत्ती छाप असतात, पण इथं जसं प्याल पाणी, खाण्यापिण्यावर खूप गोष्टी अवलंबून आहे. जसं प्याल पाणी तशी बनेल वाणी, जसं खाल अन्न तसं बनल मन. कारण मन बुद्धीला चालना देतं. मन कशाला चालना देतं? बुद्धीला. म्हणून या मनावर ताबा मिळवायचा असेल तर हे मन प्रपंचात अडकतं. प्रपंचात अडकलेलं मन दुःखी होतं. दुःखी झालेलं मन निराश होतं. निराश झालेलं मन आपोआपच त्याला. म्हणून हे मन कुठं लावायचं? देवा माझे मन लागो तुझे पायी. देवा माझे मन लागो तुझे पायी. संसार व्यसनी पडो ना